हॅलो गुड मॉर्निंग। सकाळचे वाजले होते 6 आणि आम्ही सगळेजण रेडी होऊन चाललो होतो ते म्हणजे आपल्या पेट्रोल पंपावरती। तिथे अजून एक मेंबर आम्हाला जॉईन करणार होता, तो म्हणजे अथर्वला घेतलं आणि आम्ही सुटलो सनाट। पुढे जाऊन आम्हाला वैष्णवीला पण पिकअप करायचं होतं, वैष्णवीला घेतलं। पुढे जाऊन एक छोटासा टी ब्रेक पण घेतला, मस्तपैकी चहा वगैरे पिला आणि अचानकच पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापले रेनकोट घातले आणि डायरेक्ट सुटला आम्ही ते म्हणजे आपल्या ताम्हिणी घाटामध्ये। ताम्हिणी घाटात गेल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली, मग एका ठिकाणी चांगला स्पॉट बघून आम्ही थांबलो। मग काय गरमागरम भजी आणि मस्त असावी दोन्ही सुद्धा एन्जॉय केलं भारीपैकी, भजी वगैरे खाल्ली आणि सुटलो पुढे। खरं सांगायला गेलं तर अचानकच पाऊस लागत होता आणि काही ठिकाणी पाऊसच नव्हता। मी असं बांधलेलं म्हणून मला सगळेजण म्हणत होते जादू आला वगैरे। आणि पुढे आम्हाला एक छोटंसं माकड आणि त्याचं पिल्लू दिसलेलं आहे। एका ठिकाणी धबधब्याच्या इथे थांबलो, तिथं खूप भारी मस्त वाटत होतं आणि थंडगार पाणी। मिल्कीबार धबधबा तर बंदच होता, मग आम्ही ठरवलं दुसऱ्या धबधब्याच्या इथे थांबायचं। मग आम्ही दुसऱ्या धबधब्याच्या इथे वगैरे थांबलो आणि हे बघा कसे सुटलेत एकदम पुढं, की पुढं चढले की मागं काय बघतच नव्हतं, शकासट वर बी चढायचे कुठं पण जायचे। मग आमचं पुढचं नियोजन फिक्स होतं, ते तयारीला लागले सगळे। मॅगी बनवायचं आमचं नियोजन होतं, मग सगळ्यांनी भांडी वगैरे काढायला लागले, गॅस वगैरे पेटवायला लागले। मग माझ्यावरती आली होती बघा मॅगी टाकायची बारी, मग मी मॅगी वगैरे टाकायला लागली। तेवढं वैष्णवी म्हणली मी मसाले घालते, मग म्हटलं चालतंय ओके। मग मसाले वगैरे घातले आणि मॅगी टाकली आमची शिजायला। तोपर्यंत सुरू झालं की मला व्हिडिओ काढायचा आणि ह्याचं काहीतरी वेगळं सुरू होतं, की झराच्या पाण्यात बिस्किट बुडवून खात होतं हे। आणि तोपर्यंत अक्षा म्हटलं व्हिडिओ काढूया, मग म्हटलं चालतं व्हिडिओ काढायला गेलो। त्याच्यामुळे आमची इकडे व्हिडिओच्या नावात आमची मॅगी गेली होती। मग हे म्हणायला लागले शिजले का बघूयात खाऊन। मग शिजले का बघायचं सगळ्यांनी निम्मी तर मॅगी अशीच खाऊन टाकली। वरून पाऊस पडायला लागलेला म्हणून हे असं धरलं, मग काय वरून पडणारा पाऊस आणि गरमागरम मॅगी असं एन्जॉय केलं। आणि नंतर पुढे निघलो, पुढे पण अचानक आम्हाला खूप जास्त पाऊस लागला। पुढे जाऊन आम्ही पोहोचलो ते म्हणजे आपल्या सावळ्या घाटात। खरं तर मला असं वाटलं की बाबा कदाचित आम्ही जास्त लवकर यायला पाहिजे होतं सावळ्या घाटात, कारण खूप जास्त रिग्रेट झालं। तिथलं वातावरण एवढं सुंदर होतं आणि निसर्ग सौंदर्य तर एवढं सुंदर होतं की डोळ्याचं पार न फेडणार होतं अगदी। तिथून देवखुंड धबधबा वगैरे खूप काय छान दिसत होतं, पण आम्हाला खूप जास्त उशीर झाला, मग तिथं काही जाता आलं नाही। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।